नमस्कार मित्रांनो, आज आहे रत्नेश्वरी आईची पालखी जसकर गावामध्ये आणि मी निघालोय मित्रांसोबत पालखीची मजा बघायला। आणि जसकर गाव म्हटलं की उरण तालुक्यातील सर्वात मोठी यात्रांपैकी एक यात्रा म्हणजे आई रत्नेश्वरीची पालखी। आणि हे आपले साथीदार पुढं चालत बोलतात, चल लवकर भाई जत्रा संपल। भाई आलो आलो, गाडी चालवतोय इवन नाही। यात्रेला येणाऱ्या गर्दीमुळे ट्रॅफिक लागली आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की एक शॉर्टकट मारूया। आपण आता JNPT मधून जसकर गावात जाणार आहोत, बघूया रस्ता भेटतो का नाही। आणि शेवटी आम्ही आलो आणि गर्दीमुळे रोडवर गाड्या गाडी लावायला जागा नाही। हे मित्र पार गाडी लावून आलन, भाई या लवकर। जरा पुढं आलो तरी गर्दी लोकांची, हातावर हात न पायावर पाय, नुसती गर्दी। आणि लाइटिंगचा डेकोरेशन बघून जाम भारी वाटत होता, नुसता लखलखाट। आणि यो झुंबेंबर जाम भारी लावलाय रे देवला समोर आलो आणि जाम भारी वाटत होता। पालखी निघायचा टाइम झाला होता आणि मित्रांनो बोललो फोटो घेऊया का आपला। शेवटी आईची पालखी निघाली आणि पालखी निघाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे जी काही फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली, बघतच राहावंसं वाटत होता। जाम भारी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके, नुसता बघतच राहावंसं वाटत, नजरच नव्हती हटत। आणि फिरता फिरता अचानक मामी आणि कार्तिक सापडली। बोलतो कया फिरतस? मी बोललो आयाच। आणि ही काय बोलतोय बघा, आवरी गर्दी आहे, तिला गर्दी पाहिजे आरा। सगळेच कर सगळा काय होता, पालनी बघशील का खेळणी बघशील, ही मोठी पालनी नाही। आणि हे बघा, पालखीनिमित्त बऱ्याच कलाकारांनी आपली वेशभूषा सादर केली होती। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मावळा आहे, गणपती बाप्पा आहेत, श्री खंडेराय आहेत, कालिका माता आहे, राधाकृष्ण आहे, अशा बऱ्याच कलाकारांनी आपली कला सादर करत असताना दिसत आहेत।